हे मी मान्य करणार नाही. वारंवार जर पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीत असतील तर कुठेतरी विरोधी पक्षाची प्रतिमेला पण तडा जातो, कारण सातत्यानं भेटणं सुरू आहे. बघा, अमित शहानी किंवा नरेंद्र मोदींनी शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला आहे. हे जे लक्ष, आता आमचा पक्ष फोडला, आम्ही त्यांना भेटणार नाही. आमचा त्यांचा वाद कायम राहील. नुसता पक्ष फोडला नाही तर आमचा पक्ष एखाद्या ऐऱ्या गैराच्या हातामध्ये दिला. मी ऐरा गैरा हा शब्द मुद्दाम वापरतो का त्यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही. उद्या अमित शहांच्या मुलाच्या ताब्यात असलेली काय ते क्रिकेट कंट्रोल बोर्ड हे जय शहाला काढून, बरं का, उद्या आमची सत्ता आल्यावर दुसरं कोणाच्या हातात दिलं. आता क्रिकेट बोर्ड म्हणजे राजकीय पक्ष नाही. शिवसेना असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ज्या पद्धतीनं अमित शहानी हे राजकारण केलं आहे, निर्घृण, क्रूर, अमानुष, त्याच्यामुळे त्यांना माफी नाही. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता येईल त्या दिवशी त्यांना कळेल. सगळंच फोडलं आहे ना. मी काय म्हणतो, ही त्यांच्या पक्षाने घेतलेली भूमिका आहे, पण ते इंडियाबरोबर जाणार नाही. आमचा स्वाभिमान जरा वेगळ्या प्रकारचा आहे. आम्ही त्यांचं तोंड पण बघत आहेत ना, पण ते त्यांचं राजकारण हे सर्वसमावेशक आहे. आमचं तसं नाही आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिका त्यांच्या असतात, आमची तशी नाही. आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीनं आमच्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या असंविधानिक पद्धतीनं आमचा पक्ष फोडला आणि त्या गटांना मान्यता द्यायचा प्रयत्न केला, आमचं चिन्ह गेलं, आमचा पक्ष ऐऱ्यागैऱ्यांच्या हातात दिला, त्याच्यामुळे आमची लढाई चालू राहणार. तुम्ही म्हणाले जोपर्यंत आमची सत्ता आल्यावरती आम्ही दाखवून घेऊ, असं तुमचं विधान आहे. म्हणजे आता म्हणत नाही, मी वारंवार म्हणतो आहे. हे का आजचं माझं स्टेटमेंट नाही आहे ना. मग पक्ष कसे फुटतात हे भाजपला कळेल, अमित शहाना कळेल. हातामध्ये सत्ता असल्यावरती पक्ष कसे फुटतात हे त्यांच्यापेक्षा निर्घृण पद्धतीने आम्ही दाखवू शकतो, असं आता आमचं ठरलेलं आहे. दयामाया नाही. तुम्ही या कृत्याबद्दल अलोकशाही पद्धतीने म्हणतात आणि तुम्ही